फलंदाजीसाठी आले ते आदित्य घरत. चांगलीशी फलंदाजी करतात. पहिला चेंडू टोळावून लावलेला आहे. 1 धावा करता 1 धावणीशी संघाचं खातं उघडतात ते. 1 चेंडूवर 1 धाव झालेले आहेत. चांगलीशी फलंदाजी केलेले आहेत. आता फलंदाज आले ते विशाल खेडेकर. चांगलासा चेंडू रोहित यांचा. पहिला चेंडू वाईट चेंडू. अवंतर धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे मारला चेंडू. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. हॅलो 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 चांगल्याशी फलंदाजी करतायत 2010-11. पुढचा चेंडू जय यांचा. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मारा चेंडू. गचा असं क्षेत्ररक्षण झालंय. झेल सोडलेला आहे आणि 1 धाव मिळाले प्रवीण यांना. जय यांचा पुढचा चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी केली आहे 2007च्या बॅचने. पुढचा चेंडू जय यांचा. चांगला प्रकार मारलाय चेंडू आणि झेल बाद. ढोळम यांनी कॅच पकडलेला आहे. 2006ची बॅच आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत तेवढी चांगली गोलंदाजी करतायत जय. हे संघासाठी 3रं षटक घेऊन आले जय. चांगलासा चेंडू जय यांचा. अजय यांना चांगले असे गोलंदाज मानले जातात 2010च्या बॅचचे. जयांचा पुढचा चेंडू प्रदीप यांना. पुन्हा एकदा चांगला प्रकार मारा चेंडू आणि झेल बाद. पुन्हा एकदा ढोळम यांनी कॅच पकडलाय. चांगले फिल्डिंग करतायत ढोळम
आमचे मित्र देवेंद्र ढोळम यांचे लहान बंधू. जय ह्यांचा पुढचा चेंडू सुशील ह्याच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला प्रकार मारलाय चेंडू, तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण करतात रोहित. निर्धावाचा चेंडू. अशाच प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर झालाय तो 12. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. चार विकेटच्या नुकसान नंतर स्कोर आहे तो 12. फक्त ओव्हर झाल्यानंतर स्कोअर सांग फक्त. ओके. 13 धावा झाल्या 4 विकेटच्या नंतर. पुढचा चेंडू सुशील यांना. चांगल्या प्रकारे मारलाय चेंडू. वाईट असा चेंडू. आवर्तन धावसंख्या ऍड होतात. 14 धावा होतात. एकच चेंडू झाले. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे मारलाय चेंडू. तेवढ्यात चांगली प्लेसमेंट. 1 धावा करता 1 धावनीची धावसंख्या होती ती 15. 4 गडी बाद. पुढचा चेंडू. गेला रे आवाज. हॅलो 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 गेला. हॅलो 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 तो हॅलो. हॅलो 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 हॅलो. पुढचा चेंडू. हॅलो हॅलो. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे मारलाय चेंडू. 1 धाव काढलेले आहेत. एकच धाव होते. 1 धावांची धावसंख्या होते 16. चांगल्याशी गोलंदाजी. पुढचा चेंडू अजय यांच्यासाठी. खूपच चांगला असा चेंडू. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण. गडी बाद 5 नंबर. 5 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाल्या ते फक्त 16. 16 झालेत ना. 17. विजयासाठी 18 धावेची गरज आहे 4 षटकामध्ये. खूपच गचा असं फलंदाजी केली 2010च्या बॅचने. अपेक्षा नव्हती एवढ्या कमी धावसंख्येची. त्यांना सुद्धा वाटलं असेल 45-50 स्कोर करणं गरजेचं आहे. पुढचा सामना 2009 विरुद्ध 2006. खूपच स्कोर कमी झालेले आहेत. पुढील नमुने विशेष सुपर स्ट्रायकर. - 2009 नमुने. आदित्य घरत यांचा हा संघ. अजय विशाल खेडेकर चांगले असे खेळाडू आहेत 2009 नमुने या संघात. थोडा प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय त्यांच्यामध्ये आणि तेवढीच चांगली गोलंदाजी केली होती 2006च्या संघाने, सुपर स्ट्रायकर संघाने. त्यांनाच त्यांच्या फिल्डर क्षेत्ररक्षकांकडून थोडी सहकार्य मिळालं आणि त्यांना 17 धावेत रोखलं गेलं. 18 धावेची गरज आहे ती 4 षटकामध्ये. 24 चेंडू 18 धावा. पहिलं षटक घेऊन येतील ते विशाल खेडेकर. पाहूया सुपर स्ट्रायकर कसे ते धावा गाठण्यात यशस्वी होतात की नाही. पहिला चेंडू. पहिला चेंडू नो असा चेंडू. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही. पहिलाच चेंडूवर अवांतर धावसंख्या. 2 धावा झालेल्या आहेत. आता आहेत ते रोहित. विशाल खेडेकर त्यांच्या समोर रोहित. चांगलासा चेंडू. चांगलीशी प्लेसमेंट. ऑफ साइडला 1 धावा करता 1 धावनीची धावसंख्या होते 3. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 झालेल्या आहेत. विशाल खेडेकर यांचा पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारे टोळा चेंडू जाय लागून खालती आदळतोय. 1 धावा करण्यात यशस्वी. 1 धावनीची धावसंख्या होती ती 4. चांगलाच फटका मारला होता सुयोग याने.
विशाल खेडेकर यांचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू रोहित यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढा चांगला प्रकारे खेळला रोहित याने. एक धाव काढलेले, एक धावांची धाव संख्या होते ती 5. चांगलेसे चेंडू टाकते विशाल खेडेकर. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू अजयने अडवलेला आहे. एकच धाव, एक धावांची धाव संख्या होती ती 6. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे निर्धाव असा चेंडू. विशालला सुद्धा माहिती आहे त्यांच्या खात्यात जास्त रन नाहीत, फक्त 18 धावा आहेत, त्या त्यांना रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा चेंडू रोहित याच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये मिसफील्ड होतोय आणि त्याचा उपयोग करून एक धाव काढण्यात यशस्वी होते रोहित. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्या त्या 7. 7 बरोबर आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7. आता आले ते प्रदीप, प्रवीण, त्यांच्या समोर आहे ते रोहित. चांगल्या प्रकारे मारला चेंडू, एक धाव काढलेली आहे. नाही, निर्धाव असा चेंडू, चांगलं असं क्षेत्ररक्षण केलंय विशाल याने. प्रदीप यांचा पुढचा चेंडू रोहित यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण त्यांना मदत करत नाही, खूपच मिसफील्ड झालेली आहे. त्याचा उपयोग करून एक धाव काढण्यात यशस्वी होतोय रोहित. प्रदीप यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टोळा चेंडू, एक धाव काढण्यात यशस्वी. एक धावांची धाव संख्या होती ती 9. चांगलीशी गोलंदाजी करतोय प्रवीण यांचा पुढचा चेंडू रोहित याच्यासाठी. एक धाव काढलेली आहे, एक धावांची धाव संख्या होते ती म्हणजे 10. प्रवीण यांचा पुढचा चेंडू सुयोग यांच्यासाठी. 5वा चेंडू, चांगल्या प्रकारे टोळा चेंडू, एक धाव काढलेली आहे, एकच धावांची धाव संख्या होती ती 11. खूप चांगली अशी गोलंदाजी केली आहे प्रवीण यांनी, परंतु त्यांच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. पुढचा चेंडू प्रवीण यांचा रोहित याच्यासाठी. पुन्हा एकदा गचा असा चेंडू, चेंडूची धाव संख्या होती ती 12. आता फक्त 6 धावेची गरज आहे, ती म्हणजे 13 चेंडूत. प्रवीण यांचा पुढचा चेंडू रोहित यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडू, एकच धाव काढलेली आहे, एक धावांची धाव संख्या होते ती म्हणजे 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13. चांगल्याशी फलंदाजी करतोय सुयोग आणि रोहित. त्यांना सुद्धा माहिती आहे फक्त 18 धावेचं माफक आव्हान आहे आपल्या समोर, मोठ्या फटक्यांची गरज नाही. सिंगल डबल करून सुद्धा आपण हा सामना जिंकू शकतो, पण तेवढीच मिसफील्ड करतायत ते 2009 नमुने. आता फक्त 12 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. गचाचा चेंडू, अवांतर धावसंख्येत वाढ, 14 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू, पुन्हा एकदा असा चेंडू, 15 धाव झालेले. फक्त 3 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 3. पुढचा चेंडू, चांगल्या प्रकारे मारला चेंडू, रोहित याने ऑफ साइडला टोळला, एकच धाव. एक धावांची धाव संख्या होते ती म्हणजे 16. आता फक्त 2च धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 2. अजून एकही विकेट गेली नाही, ती म्हणजे 2006 स्ट्रायकर. पुढचा चेंडू पुढे येऊन टोळलेला आहे, एकच धावांकरता. एक धावांची धाव संख्या होती 17. स्कोर लेवल झालेला आहे. स्ट्राईकवर रोहित, एकच धावेची गरज आहे. अवांतर धावेने विजय होतोय. सुपर स्ट्रायकर हा संघ विजयी झालेला आहे. हरलेल्या संघाचा मंडळ आभारी आहे. त्यांनी कुठेही जाऊ नका, त्यांचं सन्मान केलं जाईल इकडे कमिटीकडून. चांगलासा खेळ दाखवला 2009 नमुने यांनी, परंतु 2006 सुपर स्ट्रायकर हे थोडे वरचढ चढलेले आहेत आणि त्यांना 18 धावेत गारद केलं होतं 4 षटकामध्ये, आणि ते फक्त त्यांनी 2 ओव्हर 2 चेंडू मध्ये पूर्ण केलेले आहेत. आता होणारा सामना, तर मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले ते जयेश यांनी कृपया आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचंय. आणि केएमपीडी नमुने तुम्ही सुद्धा थांबायचं आहे, तुमचा सुद्धा सन्मान चिन्ह सुखरूप देण्यात येईल.
तर आता बर्थडे सेलिब्रेशन याच्यानंतर प्रशांत वर्मा काट्यावर पासचे विद्यार्थी, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत जयेश यांना. हॅपी बर्थडे लाव ना, हॅपी बर्थडे लाव, हॅपी बर्थडे लाव ना. बार दिन ये आहे. थांबा थांबा 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं. केमपीडी नमुने कृपया आपला सन्मान चिन्ह घ्यायला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय.